आज या संदर्भामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी बैठक त्या ठिकाणी मी घेतली। 26 तारखेला महाशिवरात्रीचा दिवस आहे। 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिन त्या ठिकाणी आहे। त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही तो कार्यक्रम चेंबूरला आयोजित करतो आहोत। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, छगन भुजबळ, दिलीप वळसे आणि इतर सर्व सहकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अशा वेळेला वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये आपल्या कौशल्यातून, कर्तबगारीतून ज्यांनी महाराष्ट्राचं नाव सातत्याने उंचावलं आहे असे थोर शिल्पकार राम सुतार यांना आम्ही त्या दिवशी सन्मानित करणार आहोत। पद्मश्री म्हणून किताब मिळालेले थोर साहित्यिक मधुबाई मंगेश कर्णिक यांना आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। त्याचबरोबर ती नाट्य आणि चित्रपट क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी बजावणारे अशोक सराफ यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे। दिलीप वेंगसरकर लॉर्ड्सवरती 3 शतक काढणारा पहिला भारतीय क्रिकेटवीर जगाच्या पाठीवरचा दिलीप वेंगसरकरांचा सुद्धा सत्कार आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहे। त्याचबरोबर ती वैशाली सामंत ज्याने संगीत क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली त्या वैशाली सामंत यांचाही सत्कार आहे। इंद्रनील चितळे डेअरीचे प्रमुख युवा उद्योजक यांचाही सत्कार आम्ही त्या दिवशी ठेवलेला आहे। त्यांना त्या दिवशी आम्ही सन्मानित करणार आहोत। या सगळ्या मराठी मानबिंदू असलेल्या या मुंबईच्या शहरामध्ये आम्ही सर्वजण मराठी गौरव भाषा दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी साजरा करणार आहोत। आणि अशोक हांडे ज्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाने संगीत क्षेत्रातील किंवा रसिकांना अतिशय उत्तम पद्धतीचा नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळाले त्या अशोक हांडेंचा मराठी बाणा हा सुद्धा कार्यक्रम त्या दिवशी आम्ही आयोजित केलेला आहे।